येस. गुड इव्हनिंग ऑल. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि ॲडव्होकेट शशिकांत साळवे सर, माजी धर्मादाय आयुक्त, यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण कोर्स सुरू केला होता, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त संस्था कायदा आणि नोंदणी कायदा. आणि त्याचं आपलं शेवटचं सत्र आपण ज्या सुरुवातीला ज्या पद्धतीने कमिट केलं होतं त्या पद्धतीने 1.5 महिन्याचा सिलेबस आपण कम्प्लीट केला मागच्या आठवड्यामध्ये. आणि या आठवड्यामध्ये आपण सर्टिफिकेट वितरण घेणार आहोत. त्याचबरोबर जे काही गेस्ट लेक्चर आपल्याला उपलब्ध झाले होते, म्हणजे धरमचंद पारेख सर आणि शैलेश निपुणगे सर इथे उपस्थित आहेत आणि सावळे सर पण इथे उपस्थित आहेत. मी त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. त्याचबरोबर तुमच्या सगळ्या आपल्या उपस्थित पार्टिसिपेंटचं पण मनपूर्वक स्वागत करते आणि सावळे सरांना प्रस्तावना करावी अशी विनंती करते आजच्या कार्यक्रमात. नमस्कार मॅडम. आज दुसऱ्या बॅचचं आपण व्हॅलिडेटरी फंक्शन आयोजित केलेलं आहे आणि बक्षीस सर्टिफिकेट वितरण आपण आज करणार आहोत. आजच्या या आपल्या कार्यक्रमाला पारेख साहेब उपस्थित आहेत, निपुंगे साहेब उपस्थित आहेत. आपलं मनापासून सर मी स्वागत करतो आणि आपलं असंच सहकार्य सदैव मिळत राहावं या चांगल्या सत्कार्याला एक विनंती नेहमीप्रमाणे मी करेन नक्कीच. कारण आपली तर तिसरी बॅच पण आपण पुढच्या किंवा या एखाद्या आठवड्यात आपण सुरू करणार आहोत. या बॅचचा बाबतीत मी एक असं सांगेन सर, आपण अनुभव घेतला आपण तिघांनी की अतिशय इंटरॅक्टिव्ह अशी ही बॅच होती. त्याच्यामध्ये वकील लोकांची संख्या अधिक होती आणि इतरही जे पार्टिसिपंट्स होते ते सगळे खूप उत्सुक होते हा विषय समजून घेण्यासाठी. त्याच्यामुळे या बॅचच्या या प्रशिक्षणामध्ये एकूणच खूप मजा आली, खूप शिकायला आपल्यालाही मिळालं. आणि विषय तर इतका हा विस्तृत आहे की हा काही असा काही तासांमध्ये पूर्ण होणारा हा विषय नाहीच आहे. पण तरी देखील पारेख साहेब त्यांच्या कौशल्याने इन्कम टॅक्सचा भाग इतक्या छान समजावून सांगतात. निपुंगे सर CSR आणि FCRA संदर्भातली अतिशय तसं बघायला गेलं तर समजायला कठीण असलेली गोष्ट पण खूप सोपी करून सांगतात. म्हणजे प्रणोती मॅडम च एक असं सजेशन आहे सर की एक वेगळा वर्कशॉप सुद्धा इन्कम टॅक्स आणि FCRA हा आपल्या क्लासेस पुरता हा विषय तेवढ्या 1.5-2 तासात संपणारा विषय नसल्यामुळे असे इंडिपेंडेंटली वर्कशॉप आपले घ्यावेत का काय असं म्हटलं आपण सरांशी बोलू या दोघांशी. सर मी त्या बाबतीत ठरवू. मी आय एम ऑलवेज रेडी. हरकत नाही, काहीच हरकत नाही. अगदी बिलकुल अगदी म्हणजे असा एक 3-4 तासाचा एक जर वर्कशॉप ठेवला ना तरच ते चर्चा व्यवस्थित आणि लोकांच्या शंका मनातल्या सगळ्या पूर्ण होऊ शकतात. तर आपण त्या दृष्टीनेही सर नक्कीच प्रयत्न करू. आणि आजच्या बॅचच्या लोकांकडनं, कारण ही सगळी अत्यंत अभ्यासू मंडळी होती, म्हणून आज आपण फार न बोलता आपण या सगळ्या मंडळींकडनं आपण हा कोर्स त्यांना कसा वाटला, त्यात काय सुधारणा केल्या पाहिजे याच्यावर चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी तरीही मी पारेख साहेबांना विनंती करेन की आपण मार्गदर्शनपर म्हणून काही सांगावं या बॅचला निरोप देताना. तर सर्वप्रथम मी तुमचं स्वतःच प्रणती मॅडमचं म्हणजे धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली. या निमित्ताने का होईना मी आपल्या सगळ्यांशी इन टच मध्ये आहे, बोलतो आहे. मी नेहमी सांगत असतो की ट्रस्ट हा विषय असा आहे की म्हटले तर फक्त 3 सेक्शन इन्कम टॅक्सचे 298 पैकी, परंतु खूप कॉम्प्लिकेटेड म्हणा किंवा बरेच इफ्स अँड बट्स असलेला हा सेक्शन आहे आणि 3 सेक्शन आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ट्रस्ट आणि ट्रस्टचं इन्कम ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अमेंडमेंट झालेले आहेत, रिटर्नचे फॉर्म बदलले गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपलं बुक्स ऑफ अकाउंट्स व्यवस्थित ठेवणे, सगळं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे आणि त्याप्रमाणे इन्कम टॅक्सचं रिटर्न भरणे हे आवश्यक आहे. अदरवाईज तुमची छोटीशी चूक किंवा मिस्टेक
तुम्हाला जे मुख्य उद्देश आहे, आपण का बरं 12A खाली रजिस्ट्रेशन घेतो, की जे आपलं सरप्लस आहे, जे आपलं इन्कम आहे ते आपल्याला एक्झम्प्ट मिळावं, जेणेकरून त्याच्यावरचा जर आपण टॅक्स वाचवला तर तेच पैसे आपण चांगल्या चॅरिटेबल कामासाठी, आपल्या ऑब्जेक्ट ऑफ द ट्रस्ट साठी वापरू शकतो. म्हणून ही काळजी घेणं खूप जरुरी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी प्रत्येक वेळी माझ्या लेक्चरमध्ये सांगतोच, की एक नवीन प्रकारचं रजिस्ट्रेशन म्हणजे एक्झिस्टिंग ट्रस्ट ॲज वेल ॲज न्यू ट्रस्ट या सगळ्यांना आता आवश्यक झालेलं आहे की त्यांनी परत एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. 1 एप्रिल पासून ती प्रोसेस सुरू झालेली आहे. 30 जून म्हणजे अजून 15 दिवस, 15, 16, 17 दिवस बाकी आहेत. ह्या तारखेच्या आत आपल्याला जे एक्झिस्टिंग ट्रस्ट असलं, आपल्याला ऑलरेडी 12A असलं तरी सुद्धा नव्याने ऍप्लिकेशन करायचं आहे. तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्याच्याबरोबर जे काही अनेक्स्चर जोडायचे ते व्यवस्थित भरायचे आहेत. कदाचित आत्ताच्या ह्या फॉर्म भरल्यानंतर एक का डीप इन्क्वायरी म्हणा किंवा इन्क्वायरी अशी फारशी होणार नाही. तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन मिळून जाईल. नंतर तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन व्हेरीफाय होऊ शकते. परंतु ऑन द फेस ऑफ इट अगदीच काही तुमचं इनकम्प्लीट फॉर्म असेल, इनकम्प्लीट अनेक्स्चर जोडलेले असतील तर कदाचित रिजेक्ट होईल. अदरवाईज तुमचं ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट ऑन द फेस ऑफ इट होणार आहे आणि तुम्हाला एक नवीन रजिस्ट्रेशन टेम्पररी का होईना पण मिळणार आहे. पण जर अप्लाय नाही केला, पर्टिक्युलरली दोज हु आर ऑलरेडी हॅव्हिंग 12A रजिस्ट्रेशन नंबर किंवा ATG रजिस्ट्रेशन नंबर जर ऑलरेडी तुम्हाला आहे आणि तुम्ही जर नव्याने अप्लाय नाही केला 30 जूनच्या आत, तर डिमिंग प्रोव्हिजन आलेली आहे की 1 जुलै पासून तुमचा ट्रस्ट ऑटोमॅटिकली डिरजिस्टर्ड होऊन जाईल फॉर द पर्पजेस ऑफ इन्कम टॅक्स. मला बाकीचं सेक्शन बद्दल काही किंवा टॅक्सेस बद्दल नाही किंवा आपलं ऍक्ट बद्दल नाही म्हणायचं, पण फॉर द पर्पज ऑफ इन्कम टॅक्स यू विल, तुमचं जे ऑलरेडी एक्झिस्टिंग 12A रजिस्ट्रेशन नंबर आहे तो डिॲक्टिवेट होईल आणि इट विल बी ट्रीटेड ॲज इफ यू वेअर नेव्हर रजिस्टर्ड फॉर 12A अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट. ह्याच्यासाठी मी परत एकदा ऑलरेडी जे आता जे पार्टिसिपंट आहेत हे बहुतेक त्यांचे जे ट्रस्ट आहे ते रजिस्टर्ड आहेत, त्यांना 12A रजिस्ट्रेशन मिळालेले, ATG मिळालेलं आहे. त्यांनी जर नव्याने ऍप्लिकेशन केलं नसेल तर जरूर करावं. हे ऍप्लिकेशन करताना जर त्यांना काही अडचणी आल्या तर आय एम ऑलवेज अवेलेबल. कोणीही मला मॅडम थ्रू, सरां थ्रू किंवा डायरेक्टली माझ्याशी बोलू शकतात. त्यांच्या क्युरीज, त्यांच्या जे काही शंका असतील त्या दूर करू शकतात. आय विल बी हॅपी टू असोसिएट विथ देम इन दिस एंडेवर ऑल्सो. एवढं बोलून मी पुनश्च एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. मला निश्चित खात्री आहे की जे पार्टिसिपंट आहेत त्यांना ह्या पर्टिक्युलरली कोर्सचा भरपूर फायदा होईल आणि जे काही मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात की ज्या तुम्ही मस्ट फुलफिल. मी अजून एक नेहमी सांगत असतो की अकाउंट्स आणि कंप्लायन्स ऑफ द प्रोव्हिजन हे ट्रस्ट साठी जे आपण चॅरिटेबल ऍक्टिव्हिटीसाठी जेवढा वेळ देतो तेवढाच आवश्यक आहे. त्याचा 10% जरी वेळ म्हणजे आठवड्यातनं 1-2 तास जरी आपण ह्या कामासाठी दिले तर नंतर जे काही कॉम्प्लिकेशन्स तयार होतात त्या कॉम्प्लिकेशन्स पासून आपण स्वतःला आणि ट्रस्टला वाचवू शकतो. एवढं बोलून निपुंगे सरांचं ह्या निमित्ताने माझं भेटीगाठी होतात आहे, ऑनलाईन का होईना. तर खूप बरं वाटतं हे सगळ्यांशी परत इंटरॅक्शन करताना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. येस सर, थँक्यू सो मच. यानंतर निपुंगे सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. माननीय श्री सावळे सर, माननीय पारेख सर, माननीय शेतोळे मॅडम आणि सर्व या प्रशिक्षण वर्गातले विद्यार्थी जे आज ज्यांचा कोर्स पूर्ण होतोय त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि जसजसं आम्ही आजकाल इंटरॅक्शन होतं, जसं पारेख सर म्हणाले, जसं ATEचं रजिस्ट्रेशन चालू आहे, कारण जसजसं ट्रस्टच्या जवळ आपण जातो, ट्रस्ट आम्हाला भेटतात, आमच्याकडनं काही गायडन्स घेतात, तेव्हा त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी ऐकल्यावर असं फार प्रकर्षाने वाटतं की ह्या कोर्सचं महत्व वेगळं आहे. हा कोर्सचं महत्व खूप अधोरेखित मला करावं असं वाटतं. कारण खूप म्हणजे आता विषय निघालून बऱ्याच विश्वस्तांच्या संकल्पना आजही अशा आहेत की जे आता इन्कम टॅक्स रजिस्ट्रेशन करायचं आहे
बऱ्याच विश्वस्तांना असं वाटतं की त्यांचं धर्मादायुक्त कार्यालयाकडे पुन्हा रजिस्ट्रेशन करायचंय. त्यामुळे एवढ्या स्तरावर आपल्याला जागृत राहणं किंवा प्रबोधन करणं आवश्यक आहे, जे अशा कोर्सच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतं. त्यानंतर दुसरा एक भाग म्हणजे दररोज वेगवेगळी माहिती येते, ती पण सगळ्यांनी अद्ययावत करून ठेवणं फार आवश्यक आहे. तसं आम्ही काही माहिती मी पोस्ट करत असतो, सावळे सरांना वगैरे ती जातच असते. पण या सगळ्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे. आणि दुसरा भाग म्हणजे जसं सरांनी आता सांगितलं की डिफिकल्टी येतात. म्हणजे मला थोडंसं मगाशी FCRA सेशन घ्यायचं असं सर म्हणत होते. पण मला त्याही थोडंसं पुढे जाऊन असं म्हणायचंय की म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट मी सांगतो, बऱ्याच सीएंना ह्यातलं प्रोव्हिजन्स माहिती नाहीत. विथ ड्यू रिस्पेक्ट मी सांगतोय, कोणाची कमी लेखायचा माझा उद्देश नाहीये. पण बऱ्याच सीएना प्रोव्हिजन्स माहिती नाहीयेत. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर मी आता परवा एका ट्रस्टची बॅलन्स शीट स्टडी केली. त्याच्यामध्ये त्यांनी डोनेशन्स, त्यांना जवळ 13 लाखाची डोनेशन्स मिळाली होती, ती त्यांनी लायबिलिटीज म्हणून दाखवलेली आहेत. म्हणजे हाऊ कॅन यू शो द डोनेशन्स एज अ लायबिलिटी? म्हणजे एवढ्या, आणि सगळे एक्सपिरियन्सही आहेत. असं कोणी नाही की काल पास आउट झालाय असं काही नाही. पण ह्याच्यामुळे फटका कोणाला बसणार आहे? सीएंना बसणार नाही, ट्रस्टला फटका बसणार आहे. म्हणजे त्यामुळे ह्या गोष्टी, म्हणजे पुन्हा मी सांगेन की सीएनचं थोडं प्रबोधन देखील यामध्ये आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण काही एखादा वर्ग घेऊ शकतो का, 1 तास 2 तासाचा, असं मला एक सुचवावंसं वाटतं या निमित्ताने. बाकी म्हणाल तर एक समारोपाला सांगताना की कोर्सची प्रचंड आवश्यकता आहे आणि अशाच पद्धतीने इंटरॅक्टिव्ह कोर्स चालू राहिलाच पाहिजे. आणि आत्तापासून हे जे इथून बाहेर पडतील सगळे नवे हे जे कोर्स पूर्ण करून बाहेर पडत आहेत, यांनी देखील हे जसं पण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं, तसा प्रकार आहे. त्यामुळे ह्याचा हेतू नक्कीच साध्य होईल आपण अशा पद्धतीने जर केलं. आणि पुन्हा मी सांगितलं, प्रश्न नवीन बॅच असेल तर नवीन कोणीही प्रश्न विचारायला हरकत नाही. म्हणजे इंटरॅक्टिव्ह व्हायलाच पाहिजे. तरी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच सर. आणि खरंच ही सूचना म्हणजे मागच्या 2 आठवड्यापासून माझ्या डोक्यात हे येतंय की जसं CSR प्रोजेक्ट असेल किंवा FCRA प्रोजेक्ट असेल, प्रत्येक संस्थेला प्रोजेक्ट रिपोर्ट रायटिंग पासून अडचणी असतात. आणि आता एकतर म्हणजे एकदम महत्वाचा मुद्दा तुम्ही जो काढलात की बॅलन्स शीट मध्ये बऱ्याचशा गोष्टी कशा मांडायच्या हे विश्वस्तांनाही ठाऊक नसतं आणि त्यामध्ये सीएनच्या भरोशावरतीच बरीच कामं करत असतात. मग त्या बाबतीत जर आपण अजून अवेअरनेस क्रिएट केला तर तो चांगल्या पद्धतीनं सगळ्या विश्वस्त संस्थांच्या पर्यंत पोहोचेल असं वाटतं. आपण त्याच्यावर सर सोबत वर्कआउट करून एक चांगला वर्कशॉप प्लॅन करू सर, जो सगळ्या विश्वस्त संस्थांना मार्गदर्शन करेल. थँक्यू सो मच सर. धन्यवाद मॅडम. येस. यानंतर मी पार्टिसिपंट्सना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या या कोर्स बद्दल आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात. आपल्या सूचनांचं सुद्धा स्वागतच आहे, कारण हा आपलाच कोर्स आहे असं समजून तुम्ही जर बोललात तर जास्त बरं होईल. कोण बोलतोय पहिल्यांदा? हॅलो. येस सर. हा कोर्स अतिशय समाधानकारक झालेला आहे. आमचं समाधान झालेलं आहे. आमची एवढीच विनंती आहे, मी मागच्या पाळीला सुद्धा विनंती केली होती सरांना, या संदर्भाची पुस्तिका जी आहे याच्यामध्ये तुम्ही अजून काही ऍड करू शकता. अशी पुस्तिका लवकरात लवकर आम्हाला उपलब्ध करून दिली तर ती अधिक चांगली होईल असं आमचं मत आहे. आणि याच्यामध्ये बरेचसे पारख सर वगैरे आहेत. तुम्ही एक सेमिनार ठेवला होता, मध्यंतरी चर्चा ठेवली होती. काही लोक त्याच्यामध्ये आले नाही. ते लोढा वगैरे कोण होते ते वगैरे, मुंबईचे आमदार वगैरे काय ते आले नाही. पण बाकीच्यांनी जी काही चर्चा केली ती ट्रस्टच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त होती. आणि एवढी उपयुक्ती होती की जे पुस्तकात नाही ते आम्हाला ऐकायला मिळालं. कारण काय आहे, पुस्तकामध्ये नुसतं सांगितलेलं असतं, पण ते सांगून रेफरन्स देणं, त्याच्या संदर्भामधले आपले अनुभव मांडणं, त्या अनुभवामधून आपल्याला बऱ्याचसं काही शिकायला मिळालं. आणि त्यामुळे आमचं या संदर्भामध्ये प्रशिक्षण जे झालं हे समाधानकारक झालं, एवढी मी प्रतिक्रिया हमखास देऊ शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आणि पुस्तकाबद्दल म्हणाल तर ते इन प्रोसेस आहे सर. लवकरच ते कम्प्लीट करून त्याच्या कॉपीज आपण सगळ्यांना PDF स्वरूपात पण देणार आहोत. आणि जर पॉसिबल झालं प्रिंटिंग, म्हणजे ते कॉस्टचं कसं बसतंय बघू आपण ते. जर पॉसिबल झालं तर ते करू. पण PDF तर आपण शुअर देऊ शकतो सगळ्यांना. आणि पारख सरांनी जे पुस्तक हे केलेलं आहे
त्याच्या संदर्भात आता किती पैसे पाठवले म्हणजे ते मिळून? देशपांडे सरांनी दिलेलं आहे सर ते. देशपांडे. देशपांडे सरांनी किती 150 रुपये आहे सर त्याची फी. बरं, ठीक आहे. आम्ही ते पाठवतो लवकर. हो चालेल सर. आणि सगळ्यात महत्वाचं सावळे सरांची जी ओघवती भाषा आणि अतिशय मधुर शब्दामध्ये ते जे मांडतात ना, ते फार भावलं आम्हाला. कारण एखादा वकील, एखादा ॲडव्होकेट किंवा रिटायर झालेले महाराष्ट्र राज्याचे एवढे आयुक्त, धर्मदा आयुक्त इतक्या ओघवत्या आणि गोड भाषेमध्ये बोलतील असं आम्हाला कधी वाटलंच नाही. आणि त्यांनी डिफरन्सही त्यांनी समजून सांगितला होता त्यावेळेला, की सिव्हिल कोर्टाचे मॅजिस्ट्रेट आणि धर्मदा आयुक्त म्हणून काम करणं याच्यामध्ये जो फरक त्यांनी समजून सांगितला, का ते कोर्ट असतं. तिथे आदेश देता येतो आणि इथे मात्र सगळं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे आहे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह समजून सांगावं लागतं. इथे काही असं भांडणाचं स्वरूप नाही. इथे आपल्याला कोऑर्डिनेशननी, परस्परांच्या सहकार्याने, विचार विनिमयाने हे सगळे प्रश्न सोडवावे लागतात. हे जे त्यांचं होतं हे फार भावलं आम्हाला, चांगलं वाटलं. थँक्यू सर. थँक्यू. नक्कीच सर. थँक्यू सो मच. नेक्स्ट पार्टिसिपंट. हॅलो. हा सर बोला. विद्याधर सर बोला. हा नमस्कार. मी विद्याधर निस्वंकर बोलतोय. तर प्रथम मी आपले सावळे सर यांचे आभार मानतो. आपण शितोळे मॅडम आहात, देशपांडे सर आहे, पारेख सर आहेत, निपुणगे सर आहेत. या सर्वांचा मला उपयुक्त मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि सावळे सरांसोबत मी प्रत्यक्षात काम केलेलं आहे एक औद्योगिक न्यायालयामध्ये. त्यामुळे सावळे सरांनी आम्हाला ते खूप काही शिकवलं. आम्हाला प्रत्यक्ष स्टेजवर उभं कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं आपण आपलं जे प्रशिक्षण आहे ते इतरांना सांगायचं, हे आम्ही सगळं सावळे सरांमुळेच शिकलो. कारण सावळे सर ज्यावेळी तिकडे आले त्यावेळी प्रथम त्यांनी न्यायिक अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा चालू केली आणि त्यांनी प्रोजेक्टर मागवला, फळा मागवला. त्यानंतर आम्हाला स्टाफमध्ये सांगितलं की तुम्ही पण तयार व्हा, तुम्ही पण इतरांना मार्गदर्शन करा. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केले आणि योगायोग असं झाला की सावळे सर गेले आणि आम्हाला प्रशिक्षणाचे वर्ग महाराष्ट्रात आयोजित करावे लागले माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार. त्यावेळी आम्ही सर्वजण आणि आमचा स्टाफ सावळे सरांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही ते सगळीकडे महाराष्ट्रात हे आमची अकाउंटचं ट्रेनिंग असू दे किंवा ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग असू दे तो आम्ही सर्वांपर्यंत पोहोचू शकलो. हे सावळे सरांमुळेच आम्ही सगळं हे आम्ही एवढं करू शकलो. त्यानंतर सावळे सरांनी आता जे आपल्याला जसं इतर सर होते, देशपांडे सर होते, पारेख सर होते, निपुणगे सर होते, त्यांनी आपापलं जसं आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला उपयुक्त माहिती दिली, तसंच सावळे सरांनी धर्मादा आयुक्त म्हणून काम केलेलं असल्यामुळे त्यांनी सुद्धा आम्हाला खूपशी बरीचशी उपयुक्त माहिती दिली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसंच मॅडम आपले सुद्धा आभार मानतो. बऱ्याचशा वेळेला तुम्हाला मेसेज यायचा की सर जॉईन करा. तर माझा काही वेळेला प्रॉब्लेम असायचा कारण आमच्याकडे महाराष्ट्राचं वर्क चालतं. सावळे सरांना तर माहिती आहे. आम्ही सुट्टीच्या दिवशी पण ऑनलाईनच आमचं काम चालू असतं. डिस्ट्रिक्ट मधून फोन येत असतात. त्यामुळे मला बऱ्याचशा वेळेला 5-10 मिनिटं असा वेळ झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि ह्या सर्व कोर्स बद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. आणि युट्यूब वरती सर रेकॉर्डिंग अपलोड केलेले आहे त्यामुळे जे सेशन मिस झालंय ते तुम्ही पुन्हा बघू शकता. आणि मला वाटतं सावळे सरांच्या संकल्पनेतूनच आपण हा कोर्स राबवतोय. म्हणजे त्यांनी नोकरीमध्ये असताना जे काही काय म्हणतात अवेअरनेसचं काम केलं होतं ते त्यांनी अव्याहतपणे सुरू ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच आपण हे सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. हो बरोबर आहे. थँक्यू मॅडम. हा व्हिडिओ दिसेल असं माझा. नेक्स्ट पार्टिसिपेंट. मॅडम यांच्या जे बोलतायत ना त्यांचा व्हिडिओ ऑन करूया ना. हो सर. त्यांना मी सांगितलं प्रत्येकाला व्हिडिओ ऑन करून बोला म्हणून. पण काय होतंय बऱ्याच जणांना अडचणी येत आहेत. प्लीज तुम्ही बोलत असाल तर तुमचा व्हिडिओ ऑन केला तर जास्त छान होईल ते. हॅलो. हॅलो. हा मॅडम बोला. येतंय ना ऐकायला? हो आवाज येतोय. तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकाल का? नाही आज थोडी माझी तब्येत बरी नाहीये त्यामुळे मी व्हिडिओ बंद ठेवलाय. ओके मॅडम. ओके. फक्त सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सावळे सरांचं, पारेख सरांचं आणि निपुणगे सरांचं मनापासून धन्यवाद. कारण की या
पीपीटी ऍक्ट खालची जी प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये मुळात गायडन्स हा प्रकार आम्हाला कुठूनच मिळत नव्हता. आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या ज्या बाकीच्या प्रोव्हिजन्स आहेत त्या कशा अप्लाय करायच्या, कसं त्याच्यामध्ये ड्राफ्टिंग करायचं, हे आम्हाला जास्त करून कोणी सांगायला नव्हतं किंवा त्याच्या बाबतीत आम्हाला गायडन्स मिळत नव्हता. तर तो गायडन्स आणि त्याच्यामध्ये काय काय ऍड करावं, काय नसावं, काय असावं हे त्यांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलं आणि गायडन्स हवा होता तो मिळाला. त्यामुळे आम्ही फार अतिशय आनंदी आहोत या बाबतीत की बाबा आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालंय. सावळे सरांचा तर मी मनापासून आभार मानते, कारण की माझ्या खूप साऱ्या शंका होत्या त्या त्यांनी सोडवल्यात आणि त्यांचे खरेच आभार. थँक्यू मॅडम, थँक्यू. आणि दीपाली मॅडम, तुम्ही हा बोला सर. प्रॅक्टिस करताना हा केव्हाही माझा मोबाईल नंबर मी आय थिंक केलाय सर्क्युलेट, तुम्ही केव्हाही हो सर. विचारा, केव्हाही, काही चालेल सर, प्रॉब्लेम नाही. चालेल. ओके, थँक्यू सर. मुंबईतच असतो मी आणि मोस्टली मी पुढच्या कारण की महिन्यापासून. मी आधी थोडीशी क्रिमिनल अशी साईड बघितली होती. ओके. बीपीटी ऍक्टची मी प्रॅक्टिस खूप उशिरा चालू केली आता, एक 4-5 वर्ष झाली. त्यामुळे मला प्रत्येक वेळेला नवीन नवीन काय करायचं म्हटलं की याला विचार त्याला विचार करावं लागायचं आणि तिथे जास्त करून असं गायडन्स प्रकार नव्हता. तुम्ही मला द्या मी करतो असा प्रकार होता. त्यामुळे आता मला कॉन्फिडन्सली मी करू शकते आणि नाही आलं तर तुम्ही आहातच. अगदी केव्हाही विचारा, काहीच अडचण नाही. ओके, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच दीपाली मॅम. नेक्स्ट पार्टिसिपंट. भांबेरे साहेबांना बोलायचंय मला वाटतं. भांबेरे बोललो सर, सर मी. नमस्कार. सुरुवातीला बोललो, बोलले नमस्कार सर. सर. बोललो नमस्कार. मी. माझा तेव्हा व्हिडिओ नव्हता ऑन. अच्छा, त्यामुळे लक्षात नाही आलं. हो हो. नाही, माझंही आज थोडस काहीतरी चालू बंद होत आहे म्हणून नाही लक्षात आलं माझ्या. सॉरी. हॅलो हा, निखिल सर बोला. निखिल जगताप सर बोल. मॅडम, मी आउट ऑफ टाउन असल्यामुळे जरा व्हिडिओ ऑन नाही करू शकत, त्यामुळे सॉरी. या कोर्स बद्दल मॅडम एक विशिष्ट सांगायचं झालं. आवाज येतोय मॅडम? हा सर, येतोय. मी बरेच आता लॉकडाऊन मध्ये बरेच ऑनलाईन कोर्स केले. त्यामध्ये मला या कोर्स बद्दल एक विशिष्ट वैशिष्ट्य असं आढळलं की जे पण आपले मार्गदर्शन सर आहेत, सावळे सर झाले, निपुंगे सर झाले, पारेख सर, त्यांची जी धडपड आहे ती मला खूप, म्हणजे त्यांची जर गुरु चांगला असेल तर शिष्य चांगला घडतो, एक म्हणजे या कोर्समध्ये मला नक्कीच जाणवलं. त्यामुळे या कोर्स बद्दल मला काही शंकाच नाही आणि मला कमी वेळेत जास्त ज्ञान कसं भेटलं ते या कोर्समध्ये मी नक्कीच सांगू शकतो. त्यामुळे सावळे सरांचं, निपुंगे सरांचं आणि पारेख सरांचं आणि तुमचं देखील मनापासून आभार मानतो. आणि कमी वेळात मला जास्त शिकल्याबद्दल मलाही स्वतःला आता या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट यायला लागलाय. तर मी भविष्यात नक्की याचे पण मॅटर घेत जाईल. आणि सगळ्यांचे मनापासून खरंच धन्यवाद. नक्कीच सर, नक्कीच. थँक्यू सो मच. तुमच्या याच प्रतिक्रिया आम्हाला वाटते की आम्हाला प्रेरणा देतात की आपण जे काही करतोय ते समाजापर्यंत पोहोचतंय आणि यातून अजून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपण पोहोचतो असा विश्वास आम्हाला ऑनलाईन कोर्स मी बरेच केले या लॉकडाऊन मध्ये, पण जी एक शिक्षकांची जी धडपड असते ती मला कुठे जशी दिसली नाही. त्यामुळे मला या कोर्समध्ये नक्कीच जाणार, सावळे सरांचं देखील आणि जे काही आपले पारेख सर देखील, म्हणजे ते मनापासून प्रत्येकाची शिकवण्याची जी पद्धत होती ती फारच म्हणजे आम्हाला हे झाली. त्यामुळे खरंच आभार. काय झालेलं आहे, मी डिस्टर्ब थोडस मध्ये बोलतो. काय झालेलं आहे की आम्ही आयुष्य भोगलं किंवा जगलेलो आहे आमचं, आम्ही रिटायर असले आणि अशा वेळेला आता आम्हाला द्यायचंय, फक्त आम्हाला काही मिळवायचं नाहीये, म्हणून आम्हाला आनंद मिळतो याच्यामध्ये. वी गेट सॅटिस्फॅक्शन. ते सर महत्वाचे. जसं काय आपण शाळेमध्ये जसं शिकतो, शिक्षकांची जी धडपड असते ती आता म्हणजे कसं काय असं दिसत नाही बाकीच्या कोर्समध्ये, पण या कोर्समध्ये परत पुन्हा ते आम्हाला अनुभवला आलं की शिक्षक जर चांगला असेल तर आपल्याला पण शिकण्यासाठी एकदम आयुष्यामध्ये थोडं जोश येतो. त्या प्रकारे आपण धडपड केली, त्याबद्दल खरंच आपले पण सुद्धा आभार. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. नेक्स्ट पार्टिसिपंट. Madam, I would say that this is only the beginning, and it is a good beginning, and it will ensure that all the resources and all the learnings that we have now, we will multiply it and enable more trust to do more charitable work. Definitely. Another thing, whatever inputs we got from this
last 1 month seminars, we have already started putting those on papers, in change reports, in affidavits, in applications, and started lodging, where the superintendent is now questioning that where have you got these provisions from? We are telling it is Great. there in the book. We will answer the court when asked for. Great. And third thing means we would congratulate Savle sir for the appointment on the fee committee panel. Yes. Yes. And I missed DCP sir's lecture in person, but viewing it on YouTube, it has ensured that whatever queries our CA friends have for the trusts, we can at least ensure that नहीं ऐसा provision है, आप कुछ तो निकालो इसमें से रास्ता. मतलब we don't understand how to put it in numbers, but at least we are now sure that income of the trust can be more secured and more fruitfully utilized towards the objective of the trust. Yes. Yes, sir. Yes. Thank you so much. आणि जसं तुम्ही आता म्हणालात तसं खरंच सावळे सरांचं मनपूर्वक अभिनंदन आहे त्या पोस्टवर नियुक्तीसाठी. शासनाकडून ती नियुक्ती झालेली आहे, त्याबद्दल घोषणा आम्ही शेवटी करणार आहोत, पण तुम्ही आता सांगितलं त्यामुळं सावळे सर तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. नेक्स्ट पार्टिसिपेंट पारेख साहेबांनी थोडासा क्लिअर नाही झाला मुद्दा. तर ती आता ज्या समित्या तयार झाल्या फी रेग्युलेशन, त्याच्यावर मुंबईसाठी माझी निवड झाली. तो नाही, कोणती समिती म्हणजे फी रेग्युलेशन कमिटी. एक अच्छा, इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे त्यांचं का? इंजिनिअरिंग कॉलेज, ऑल कॉलेजेस. हो, फी रेग्युलेशन कमिटी. यस. अच्छा, कॉंग्रॅच्युलेशन सर, मोठी पोस्ट आहे, चांगली पोस्ट आहे. चांगली आणि सोशल वर्क आहे सर. आणि तुम्हाला आणि निपुंगे साहेबांना मला भरपूर त्रास द्यावा लागेल, कारण हा विषयच आहे सर याच्यामध्ये सगळा. सर या विषयावर मी ज्यावेळेला माझा ऑफिसर होतो त्यावेळेला, म्हणजे औरंगाबादला असताना आम्ही या विषयावर बराच स्टडी केला होता, इन द सेन्स की प्रत्यक्ष 2 वर्षापूर्वी फी काय घेतली, नंतर कमी झाली, तर सुरुवातीला अगोदर फी काय गेली होती, मग अलग अलग ऑडिट रिपोर्ट दिले गेले होते. आमच्या समोर एक रिपोर्ट यायचा, त्यांच्या समोर दुसरा रिपोर्ट जायचा. बऱ्याच गोष्टी अशा घडलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी तुम्ही नक्की युटिलाइज करू शकाल व्हाईल डिसाइडिंग द करेक्ट फी और रिझनेबल फी पर्टिक्युलरली. नक्कीच सर. नेक्स्ट पार्टिसिपेंट. मॅम मॅम बोला. हा कोर्स मी जास्त काही बोलू शकणार नाही, कारण मला माहिती आहे ह्या कोर्सने मला भरपूर काही दिलं. आणि तुम्हाला माहिती नसेल की एका मॅटर मध्ये सावळे सर माझे काउन्सिलर म्हणून आहे, आणि मी त्यांना कॉंग्रॅच्युलेट करते की फी रेग्युलेटरी जी कमिटीमध्ये ते अपॉइंट झाले ना, खरंच ही गरज आहे आता खरंच खूप गरज आहे. म्हणजे काहीही चाललंय आणि खरंच सगळ्यांनी म्हटलंय आता कोणी समाजसेवा, ऍक्च्युअल समाजसेवा कोणी करत नाही, आपलं नॉलेज कोणीही डिस्ट्रीब्यूट करत नाही, पास ऑन करत नाही. पण ह्या कोर्स मध्ये आल्यानंतर वाटतंय की खरोखरच ही गरज आहे आणि आपण सुद्धा कुठेतरी हे जे क्वालिटीज आहेत ते आपल्यामध्ये पण, जो आपण ऍडव्होकेट असतो तरी पण हे क्वालिटीज आपल्यामध्ये कुठेतरी घालायला पाहिजे. असे काही विश्वस्त आहे, काहीच त्यांना माहिती नसतं, पण आपली एक ड्युटी आहे की त्यांना आपण सांगायला पाहिजे बाबा हे असं असतं, ते तसं असतं. आणि काही मॅटर्स अशा भरपूर बाबतीत त्यांना काहीच माहिती नाही, त्यामध्ये आपण त्यांना एज्युकेटेड करायला पाहिजे. आणि मला खरोखरच ज्या तुम्ही मी म्हणेल की चौथा आणि तुम्ही जो कोर्स तुम्ही काढलाय तो खरोखरच खूप उपयोगाचा आहे. आणि माझं पुढे पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असेल की मी कोणालाही भेटलं तर तुम्ही तो कोर्स जॉईन करायचा. मी तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला त्यांचं डिटेल्स देईल, लॉग इन करा, ह्या कोर्स बद्दल जेवढं काय आहे ते समजून घ्या. खरोखरच मी इव्हन आता
आता पण माझ्या ट्रस्टीना ज्या ट्रस्टीना मी भेटते, काही ट्रस्टी खूप एज्युकेटेड आहेत ह्या प्रोव्हिजन मध्ये, पण काही त्या किचकट गोष्टी आहेत त्या अजून त्यांना कळलं नाही आहे. मी म्हटलं मॅच झालंय, असं झालंय, तसं झालंय. अरे नाही, मला पण जॉईन करायचं आहे, मला पण तुम्ही ते कोर्स बद्दल सांगा. मी म्हटलं जरूर. म्हणून काही अपडेट असतील तुमच्या याच्यानंतर तरी तर आम्हाला अपडेट करा, मी परत जॉईन करेन. मला खूप इच्छा आहे परत तोच कोर्स हे करून जॉईन करून. जे डिस्कशन असतं तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. तुम्ही डिस्कशन साठी मी थोडं प्रमाणात डिस्कशन झालं नाही त्याबद्दलच मी खंत व्यक्त करेन, कारण काही प्रकारात डिस्कशन सुद्धा इम्पॉर्टंट पार्ट असतो. म्हणजे क्वेराज कोणाकोणाचे क्वेरे भरपूर असतात, पण त्या कुठेतरी टायमामुळे आम्हाला डिस्कस नाही करता आलं. आणि मी खूप खुश आहे या कोर्समध्ये. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच मॅम, नक्कीच. थँक्यू सो मच. आणि जे काही अपडेट्स असतील या कोर्स संदर्भात किंवा विश्वास संस्थेच्या कोणत्याही नवीन याच्या संदर्भात, तर त्या निश्चितपणे आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करू मॅडम तुमच्यापर्यंत. थँक्यू सो मच. आणि अकाउंट आणि CSR बद्दल थोडी जास्त माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणालात की तुम्ही आणि काहीतरी कोर्स कंडक्ट करा किंवा आम्हाला जरूर सांगा, मी खरोखर मी लॉग इन करेन. येस सर, येस मॅम, येस, नक्कीच. आम्ही त्याच्याविषयी वर्कशॉप प्लॅन करू आणि जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला कळू. येस येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच मॅम. नेक्स्ट पार्टिसिपेंट. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग सर, बोला. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात आधी तर मला सगळ्या फॅकल्टी मेंबर्सना थँक्स म्हणायचं आहे, कारण एवढा नेग्लेक्टेड सेक्शन आहे. जर कदाचित आपण बघितलं लीगल बिंग अ लॉयर, आम्ही बघतो की हा जो सब्जेक्ट आम्हाला कॉलेजमध्ये पण कधी ऑप्शनल म्हणून पण सब्जेक्ट नव्हता हा. पण इव्हन पूर्ण लीगल फॅकल्टी म्हणजे या स्ट्रेन मध्ये कुठंच पब्लिक ट्रस्ट ऍक्टचा कधीच उल्लेख आलेला नाहीये, किंवा आम्हाला कधी शिकवत नाही, किंवा एखाद्या ज्युनियरशिप मध्ये जरी आम्ही गेलो तर एखादा वकील सुद्धा क्वचित आम्हाला भेटले असते की आम्ही ट्रस्ट ऍक्ट मध्ये काम करतो. तर ही फार मोठी संधी आम्ही कमवली आहे की आम्हाला ट्रस्ट ऍक्ट बद्दल स्क्रॅच पासून काही ना काही तर माहिती पडलं. नाहीतर कधी आम्ही आयुष्यात, म्हणजे मी प्रॅक्टिस सुरू केली, म्हणजे ज्यावेळेस हे सुरू केलं मी, हा कोर्स सुरू झाला त्याच्यानंतर मी माझा पहिला VP दाखल केला ट्रस्ट ऍक्ट साठी, म्हणजे एका ट्रस्टच्या संदर्भात मॅटर मध्ये. नाहीतर ह्या डिपार्टमेंट मध्ये कधी जायचं काम नाही पडलं. तर या संदर्भात थँक्स सगळ्यांना, शशिकांत सावळे सरांना पण आणि बाकी जे काही आपले फॅकल्टी मेंबर सगळे आहेत त्यांना सुद्धा. आणि या कोर्स बद्दल जर सांगायचं, महिन्याभरात जे घडलं, सगळ्याच फॅकल्टी मेंबर्सनी आणि सरांनी किंवा मॅडमनी प्रत्येक लहानशा गोष्टीपासून मोठ्या म्हणजे क्रक्स जे आहेत शॉर्ट मध्ये किंवा ब्रीफ मध्ये, हे क्रक्स सगळे समजून आम्हाला दिलेत. आणि सगळे टॉपिक्स ऑलमोस्ट कव्हर झालेले आहेत. तर आम्हाला कोणत्या नवीन क्लायंटला सुद्धा काही गोष्टी जर त्यांनी प्रश्न विचारले तर वी आर रेडी राईट नाव ऍटलीस्ट टू गाईड देम. ठीक आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी स्टडीच्या द्वारेच होतात, पण ऍटलीस्ट नवीन जर कोणी क्लायंट आला तर वी आर प्रिपेअर्ड ना, वी कॅन से दॅट. सर थँक्यू सो मच या सर्व ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि आम्ही पाहिलं, मी आता बरेचसे कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्स केले किंवा डिप्लोमा केले, या ऍक्ट बद्दल खरंच कुठं काही नाहीये, म्हणजे फार निग्लेक्टेड सेक्शन आहे. आणि फर्स्ट टाइम मी लाईफ मध्ये पाहिलंय की हा टॉपिक बद्दल इथं चर्चा झाली आहे किंवा इथं सेमिनार अटेंड झालाय, नाहीतर कुठंच हा नाहीये. तर नेक्स्ट टाइम अजून असले काही जरी असले तर प्लीज आम्हाला कळवा. तर होपफुली लवकर होतील काही नवीन किंवा अजून ह्याच्यामध्ये मॉडरेट करून. तर थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर द ऑपॉर्च्युनिटी. आपण आता म्हणालात ना, एक याच्यावरून चालना नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न करू सर, की एक एक टॉपिक काय झालं, आपण सगळाच ऍक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न शेवटी करावाच लागला, कारण नाही डेफिनेटली. पण काय प्रत्येक सेक्शन मध्ये सुद्धा एवढ्या नायसिटीज आहेत ना की आपल्याला एक एक स्वतंत्र टॉपिक जर केला, 3-4 तास एकेका टॉपिक वर आपण केलं ना, तरच खरं ते सगळं पूर्ण होऊ शकतं. नाही खरं सर, हा झाला सर्टिफिकेट कोर्स. माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही एक डिप्लोमा टाइप कोर्स ह्याच्यासाठी खरं घ्या सर. म्हणजे डेफिनेटली आम्हाला या गोष्टीचा फार जास्त उपयोग झाला. आम्ही आज क्लायंट, कोणतं नवीन क्लायंट आले तर आज 10% 20% तयार आहोत की क्लायंटला अटेंड करण्यासाठी. ठीक आहे, स्टडीचा पार्ट वेगळा आहे, फाईल आल्यानंतर तर स्टडी करून सगळ्या गोष्टी कळतातच, पण एक बेसिक स्ट्रक्चरिंग पूर्ण ऍक्टचं किंवा एक
लेजिस्लेशनचं इंटेन्शन काय आहे एका ऍक्टच्या माग, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी डिप्लोमाचा एखादा त्या टाईपचा कोर्स खरंच असायला पाहिजे. रिक्वेस्ट यू की समजा हे जर शक्य झालं तर प्लीज ते कळवा आणि घ्या सर. आता पारेख साहेबांनी तर आणि निपुंगे साहेबांनी दोघांनी इतक्या उत्स्फूर्तपणे पटकन सांगितलं की आपण तयार आहे. म्हणजे हे दोघं या विषयासाठी इतकी परफेक्ट माणसं महाराष्ट्रात सापडणार नाही. परफेक्ट याच्या अर्थाने बाय ऑल मीन्स ज्ञान, त्यानंतर त्या विषयाबद्दलची आवड आणि तो शिकवण्याची तळमळ, या 3 गोष्टी लागतात. फक्त नुसत्या विद्वत्तेने गोष्ट होतच नाही. खरं तर तळमळ लागते त्या विषयाची. तसं आमची एक अशी टीम आहे आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या पार्टिसिपंट बद्दल तर मी सुरुवातीलाच सांगितलं, एक वेगळी टीम होती यावेळीची पार्टिसिपंट्स. सर शिकणाऱ्यापेक्षा शिकवणाऱ्याची जास्त तळमळ असली तर माणूस लवकर शिकतो. आणि आमचे एकही क्वेश्चन्स म्हणजे हे झालेले नाही, विदाऊट अनआन्सर्ड राहिले नाहीत कोणतेच क्वेश्चन. जे मनात होते प्रत्येक गोष्टीचा आन्सर आम्हाला सॅटिस्फॅक्टरी भेटला, म्हणजे मोर दॅन सॅटिस्फॅक्टरी भेटला वी कॅन से. सर वी आर लाईक क्वाईट हॅपी विथ दिस कोर्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. आणि खरंच म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना की अनआन्सर्ड, म्हणजे त्याच्या क्युरी बद्दल मी तुम्हाला सांगते, सावळे सरांनी व्हॉट्सअपवर पण उत्तरं दिली आणि ज्याच्याविषयी त्यांना म्हणजे नाही तर ते सांगायचे सर किंवा मी तुम्हाला माहिती घेतो आणि सांगतो. म्हणजे अतिशय व्यवस्थित पद्धतीने सरांनी सगळ्यांच्या शंकांना उत्तरं दिलेले असं मला वाटतं. आणि त्या पलीकडे मी सांगतो, सरांनी व्हॉट्सअपवर तर दिलेच, माझं पर्सनली सरांसोबत डिस्कशन झालं. मी एकटा सरांसोबत बोलतो एका क्वेरीवर. सरांचं बोलणं झालं. म्हणजे सरांनी अनआन्सर्ड कोणतेच प्रश्न असे ठेवले नाहीत, सगळ्यांचे उत्तर आम्हाला सॅटिस्फॅक्टरी पद्धतीने भेटले. आणि एवढा मोठा गायडन्स कुणालाच लवकर भेटणार नाही, ते त्या गोष्टीची तर गॅरंटी आहे मला. थँक्यू. आणि आपल्या म्हणजे ह्याच्या भाषेतच जर बोलायचं झालं तर पुस्तकातनं पण आपल्याला ज्ञान मिळतंच, पण पारेख सर असतील, निपुंगे सर असतील, देशपांडे सर असतील आणि सावळे सर असतील, यांनी जो काही अनुभव घेतलेला आहे त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत, तोच आपल्या समोर ते मांडतायत. त्यांचं पूर्ण आयुष्य ते आपल्या समोर म्हणजे ओपन करतायत, ज्या माध्यमातून आपण आपलं करिअर घडवू शकतो आणि समाजसेवा करू शकतो. दोन्हीही या माध्यमातून खरंच घडतंय. हीच गोष्ट माझी आणि सावळे सरांची चर्चा झाली. आम्ही बोलले सर पुस्तकामध्ये सगळं भेटतं, पण तुमच्या अनुभवासारखं आम्हाला कुठं भेटणार नाही. तेच आहे महत्वाचं. शिक्षक तर त्याच्यासाठी लागतो ना शेवटी. पुस्तक किंवा इंटरनेटवर तर आता कुठली माहिती उपलब्ध नाही असं नाहीच आहे. पण शेवटी ज्याला आपण म्हणतो की इन्स्टिगेट व्हावं लागतं. एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी माणसाची मनातली इच्छा फार मोठ्या प्रमाणावर जागृत व्हावी लागते आणि हे मुख्यत्वे या वर्कशॉप्स मधून साध्य होत असतं. थेरॉटिकल गोष्टी तर आम्हाला कळाल्या, पुस्तक वाचूनही कळतात, पण प्रॅक्टिकली जॉईंट सीसीच्या किंवा एसीसीच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय गोष्टी आपल्याला कॉन्फिडंट असायला पाहिजेत त्या गोष्टी खरं इथे शिकायला भेटतात. ह्यांच्या सरांच्या वगैरे सगळ्यांच्या अनुभवाने. बाकी पुस्तकामध्ये तर कायदा सगळेच, प्रत्येक कायदा तर वाचून कळणारच आहे असं नाही, पण ते एक्सपिरियन्स हा फार महत्वाचा आहे आणि त्याच्यानेच माणूस शिकतो. हा माझा वैयक्तिक मत आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू एव्हरीवन for this course. Thank you. Yes, thank you sir. Thank you so much. Next participant. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग सर, बोला. सर कचरे बोलतोय. सर्वप्रथम सावळे सर, पारेख सर, निपुंगे सर व देशपांडे सरांचे अभिनंदन हा कोर्स ठेवल्याबद्दल. मी हा कोर्स फक्त माहितीसाठी लावला होता, पण मला खूप जे माहित नव्हतं, खूप काही माहिती या कोर्स मधून भेटलेली आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. थँक्यू सर. थँक्यू सो मच. नेक्स्ट पार्टिसिपेंट. मेहुल आहेत का? मेहुल काय म्हणणार आपण? मेहुल सर बोलले सर आता. मेहुल सर बोलले नाही का? बोलले.
आणि ऍक्च्युली मला इथं सांगायला आवडेल या बॅचच्या बाबतीत, मी याच म्हणजे हा फंक्शन करत असताना कुणाचंही नाव घेतलेलं नाही आहे, कारण मला माहित होतं उत्स्फूर्तपणे बोलणारे बरेच जण या सेशन मध्ये असणार आहेत. ऍक्च्युली तुमच्या एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस, तुमची डिग्री आणि तुमच्या शंका, इंटरॅक्टिव्ह सेशन जे आपले या सेशन मध्ये झाले ना, त्याच्यामधून बऱ्याचशा शंकांचं निरसन झालं आणि म्हणूनच कायदा फार सविस्तरपणे आपल्याला लक्षात आला असं मला वाटतंय. आणि म्हणजे हे माझ्यासाठी पण नवीन होतं की मी कोणाचंही नाव न घेता प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे आपली मतं मांडली. मला वाटतं भालेराव सरांना काहीतरी बोलायचंय. भालेराव सर. येस सर. भरपूर लोक कसे, भरपूर म्हणजे एक्सपिरियन्स लोक आहेत, लोकांनी प्रॅक्टिस केली आहे. आणि माझं बरोबर उलटा आहे, म्हणजे एकदम शून्यापासून आहे. मला आता तर म्हणजे जसे सावळे सर शिकवत आहेत, पारेख सर शिकवत आहेत, निपुंजे सर शिकवत आहेत, म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने ते शिकवत आहेत, तर कधी कधी असं वाटतच नाही की म्हणजे आपण कोर्स करतोय. असं वाटतं कोणतरी घरचीच फॅमिली बरोबर आपण बोलतोय. एवढं म्हणजे तो 1 महिना कसा निघून गेला तो कळालाच नाही. आणि माझं तर आता असं आहे की म्हणजे कोर्स आता कुठे मी समजायला लागलोय. मी तर ऍक्च्युली सावळे सरांना पण विचारलं की हा कुठला ऍक्ट आहे, आणि तेव्हापासून मी म्हणजे एवढं मला म्हणजे इन्फॉर्मेशनच नव्हती. आता कुठेतरी मी ते पूर्ण चालू केलं. आता माझ्या मते तर मला अजून 3 महिने तरी जातील तो पूर्ण ऍक्ट समजायला. म्हणजे कुठेतरी प्रश्न मला अजून डेव्हलप करायला लागतील अजून. तर म्हणजे मला तेच सांगायचं होतं की सावळे सरांनी ज्या प्रकारे सोप्या भाषेत शिकवलं, ते म्हणजे मला कधी हे माहिती नव्हतं की जे चॅरिटी कमिशनर असतात ते पण एक वकील असतात. ते नंतर ऍक्ट मध्ये वाचल्यावर मला कळलं, अरे हे वकील आहेत, म्हणजे आपण एवढं वकिलांशी इंटरॅक्ट करतो, म्हणजे कसं व्हाईट कॉलर जॉब आहे, ते त्यांच्यात कधी दिसलं नाही. ते नंतर मी वाचलं तेव्हा मला ते आश्चर्यचकित झालं की सावळे सर तर एकदम म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवतात. तर माझं एकच आहे की म्हणजे अजून आपलं जसं ग्रुप अजून डेव्हलप होत जाईल तसे माझे प्रश्नाला यायला वेळ लागेल. तर म्हणजे मी एक असं प्रेशरच्या ह्याच्यानेच बोलतोय, कारण अजून तो तसा काय आपला अजून अभ्यास झाला नाही, प्रॅक्टिस तर लांबची गोष्ट आहे. तर म्हणून मी त्या बाजूने बोलतोय की एकदमच प्रेशर आहे. नक्की सर, ज्या वेळेला तुमच्या भविष्यात प्रश्न येतील त्यावेळेला मला वाटतं आम्ही उत्तर द्यायचं, म्हणजे मी म्हणण्यापेक्षा सगळे आपले जे मान्यवर आहेत ते उत्तर देण्यासाठी नक्कीच तुम्हाला म्हणजे प्रेरित करतील. थँक्यू सो मच फॉर आणि सर आपल्याला आपल्या माहितीसाठी सांगतो, आम्ही तो जो आपला ग्रुप तयार केलेला आहे ना, तो चालू ठेवतो. म्हणजे पहिल्या बॅचचा सुद्धा ग्रुप अजून आमचा चालू आहे. हा सुद्धा ग्रुप आपला चालू राहील आणि जी काही नवीन माहिती सर्क्युलेट होईल ना, ती पाठवली जाईल आपल्याला. आपल्याला जरी असं वाटलं काही प्रश्न एखादा असेल, आपण त्या ग्रुप जर टाकला तर आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहू नक्कीच. असं नाहीये की आता ही बॅच संपली म्हणजे आपला कॉन्टॅक्ट संपला. विल ऑलवेज बी. कुठलीही शंका असो, इन्कम टॅक्सच्या संदर्भात असो, आपल्या निपुंगे साहेबांचा विषयातल्या संदर्भात असो, माझ्या असो, आपल्याला आम्ही नक्कीच मार्गदर्शन सतत करत राहू. असं काही हे नाही. ऍक्च्युली ना आम्ही सुद्धा हे शिकतो आहोत. खरं सांगायचं ना, पारेख साहेबांनी एकदा फार व्यवस्थित सांगितलं होतं की शिकण्याची प्रक्रिया अजून थांबलेलीच नाही आमची. हा प्रत्येक बॅच मध्ये आम्ही पण आमचं एक्सपर्टायझेशन चालू आहे आता. म्हणजे हा विषय सोपा करून सांगितला हे जे आपण सांगता ना, ते आमचं समाधान अजून होतच नाही. याला आणखी किती सोपं करून सांगता आलं, असा एक संशोधनाचा विषय आमच्यासाठी. त्यामुळे हे न थांबणारी प्रक्रिया आहे आपल्याला, म्हणून केव्हाही सहभागी होता येईल याच्यात. उलट हळूहळू आपण जर तयार झाला ना, तर आपल्याला एखादा विषय पण आम्ही देऊ. आपण एखाद्या विषयातून बघा. आधीशी तुम्हाला कॉन्फिडन्स येईल ना, यू कॅन कॉन्टॅक्ट. एक्सप्लेन करताय एकदा, दोनदा, तीनदा केलं तर यू कॅन इम्प्रूव्ह. सावळे सर आवाज येतोय? प्रेझेंटेशन ऑल्सो.
येस डेफिनेटली सर. ऐकू येते का मॅडम? हो सर, माझं ऐकू मध्ये येतंय? शेवटचं थोडंसं कट झालं. हा, मध्ये आज इंटरनेटचा कट होतो आहे, तो प्रॉब्लेम आहे आज. येस. That is- अजून कोणी पार्टिसिपंट आहेत का ज्यांना प्रतिक्रिया द्यायची आहे? नमस्कार मॅडम. हा सर बोला. नमस्कार सर आणि मॅडम. मी धर्मादाय संघटनेमध्ये एक कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. माननीय सावळे सरांच्या नेतृत्वाखाली मी काम सुद्धा केलेलं आहे. जालन्याला ना सर? फेसबुकवरती जालना. हो सर, हो. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. आय नो, मला आठवता तुम्ही, नक्कीच आहे. धन्यवाद सर. सरांना मी फेसबुकवरती फॉलो करतो. तिथे साहेब बऱ्याच वेळेस इतक्या डीप मध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे जे कोणी त्यांना प्रश्न वगैरे विचारत असतात त्यांची माहिती देत असतात. तर सावळे सरांच्या काळामध्ये तो आमूलाग्र बदल धर्मादाय संघटनेत झालेला आहे, त्याचा मी स्वतः साक्षीदार राहिलेलो आहे. आणि साहेबांची जी आत्मीयता दिसते या कोर्स संघटनेसंदर्भात, या कायद्यासंदर्भात, अशी आत्मीयता माझ्या पाहण्यात नाही आलेली आहे. तर साहेबांच्या या सर्व मार्गदर्शनांमुळे आम्हाला बराच फायदा झाला होता त्या काळामध्ये. आणि कर्मचारी जे असतात कार्यालयात, मी स्वतः कर्मचारी असल्याने मी त्याच्या बाबतीत सांगू शकतो, ह्या कायद्याची माहिती माननीय विधिज्ञांनाच नसते तर तिथे कर्मचाऱ्यांना असण्याचा संबंध येत नाही. कारण की कोणताही कर्मचारी एखाद्या कार्यालयात नोकरीला लागत असेल तर त्याचा प्रथम उद्देश हा अर्थार्जनच असतो, म्हणजे नोकरी करून आपला संसार वगैरे चालवणे हा त्याचा मूळ उद्देश असतो. आता अशा परिस्थितीमध्ये जिथे विधिज्ञांना त्याबाबत ज्ञान नाही, येणारे जे अधिकारी असतात माननीय न्यायालयाकडून आलेले असतात, तर त्यांचीही तोंड ओळख होता होता एक 5-6 महिने निघून जात असतात आणि शेवटच्या 5-6 महिन्यामध्ये परत काम थंडावत असतं आणि कर्मचारी अनभिज्ञ. अशा सर्व परिस्थितीमध्ये हा जो डोलारा चालतोय तो थोडासा संत आहे, या बाबतीत तर मी मान्यच करेल. परंतु ज्या डिजिटायझेशन असेल किंवा कॉम्प्युटरायझेशन करण्यात आलेलं आहे सध्या, याचं प्रशिक्षण आणि कायद्याचं प्रशिक्षण यांची सांगड घालून येणाऱ्या अभ्यंगतांना, विधिज्ञांना, पक्षकारांना कशा प्रकारे सहाय्य करता येईल ह्या बाबतीमध्ये हा जो कोर्स आहे हा खूप मदत करणारा ठरलेला आहे. नक्कीच मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तर मी ते जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. परत मी एकदा मान्य सावळे सर, निपुंगे सर, पारेख सर, देशपांडे सर आणि शितोळे मॅडम या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मला वाटतं आपण समारोपाकडे येऊया. त्याआधी मला थोडंसं तुम्हाला सगळ्यांना सर्टिफिकेट विषयी सांगायचं आहे. आपण म्हणजे प्रत्येक बॅचला पहिल्या बॅचचं समारोप आणि दुसऱ्या बॅचचं सर्टिफिकेट वितरण, दुसऱ्या बॅचचं इनॉग्रेशन हे एका वेळेला ठेवतो. सो 19 जूनला तुमच्या सगळ्यांचं सर्टिफिकेट वितरण होणार आहे मान्यवरांच्या हस्ते. आणि त्याचबरोबर 19 जूनला आपली नवीन बॅच पण सुरू होतीये. थोडंसं सावळे सरांचं ते पोस्टिंगच्या आणि ह्याच्यात ते थोडंसं थांबलं होतं, पण विथ प्रायर परमिशन ऑफ सावळे सर आपण उद्यापासून ते पोस्टर पब्लिश करतोय. आणि तुमचे जे कोणी सहभागी होणारे विद्यार्थी असतील किंवा पार्टिसिपंट्स असतील त्यांना नक्कीच तुम्ही ते पाठवा. आणि 19 तारखेपासून आपण आपली नवीन बॅच सुरू करतोय. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष शितोळे सर जॉईन झालेले आहेत. मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे आभार घ्यावेत आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्याव्यात. शितोळे सर. खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम माननीय श्री साळवे सर, महाराष्ट्र राज्याच्या वतीने गठीत केलेल्या शिक्षण शुल्क समितीवर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, त्याबद्दल सर तुमचं हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आपल्या या कोर्समध्ये सहभागी सर्व पार्टिसिपंट्स ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कोर्स कंप्लीट केला. या कोर्सच्या पाठीमागचा उद्देश हा फार मोठा सोशल इम्पॅक्ट गृहीत धरून केलेला आहे. करत असताना हे आपण ठेवलेलं आहे की ज्या संस्था तुम्ही चालवत आहात का तुमच्या माध्यमातून ज्या संस्थेला मार्गदर्शन केलं जाणार आहे त्या संस्था सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणाऱ्या संस्था असणार आहेत. तर त्या संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये एक पारदर्शकता यावी, सुसूत्रता यावी आणि बदललेल्या या ठिकाणी जे कायदे आहेत त्याची या ठिकाणी कार्यपद्धती आहे ही सर्वांना समजावी या दृष्टीने सुरू करण्यात आलेला हा कोर्स आहे. आणि या कोर्सची दुसरी बॅच अतिशय उत्साहात या ठिकाणी आता संपन्न झालेली आहे. बॅच ब्रँडिंग काय आहे तर तुम्ही सर्वजण ज्या वेळेला या कोर्समध्ये मिळालेलं काय आउटकम आहे हे सांगतात, हेच फार मोठं ब्रँडिंग आहे.
आतापर्यंत आपल्या संस्थेनं कधीही एका कोर्सची रिपीटेड जाहिरात केलेली नाही किंवा वारंवार जाहिरात करावी लागलेली नाही. कारण साळवे सरांनी ज्या पद्धतीने हे सर्व आपल्या सर्वांसाठी संचित आणलेलं आहे, त्याचबरोबर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातले साळवे सरांचे असणारे सहकारी आपल्या समोर या गोष्टी मांडत असतात. त्यामुळं एक अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी एक डिझाईन जे आहे ते कोर्स झालेला आहे. लोकोपयोगी आहे, अनेक संस्थाचालकांना उपयोगी असणार असं डिझाईन आहे. तर या उपक्रमामध्ये सहभागी होऊन तुम्ही कोर्स सक्रियपणे पूर्ण केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि या ठिकाणी तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. आजच्या या समारोपाच्या प्रसंगी सर्टिफिकेट वितरण ही पुढच्या वेळेला आपण करणार आहोत, त्यावेळेला परत एकदा आपण सर्व भेटतोय. पण या समारोपाच्या प्रसंगी मला 1-2 मिनिटं फक्त मी एका वेगळ्या कामासाठी घेतो. साळवे सर देखील या प्रकारामध्ये सुरुवातीपासून आहेत, प्रणवती मॅडम आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी असावं असं मला वाटतं. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांच्या प्रेरणेने चांगुलपणाची चळवळ आपण या ठिकाणी चालवत आहोत. चांगुलपणाची चळवळ ही पक्ष, जात आणि लिंग याच्या विरहित याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसातला चांगुलपणा पुढे यावा या उद्देशाने चालणारी चळवळ आहे. महाराष्ट्र राज्याचा या चळवळीचा समन्वयक म्हणून मी काम करतोय आणि आपण सर्वांना विनंती की ज्या ठिकाणी जिथं तुम्ही आहात तिथून चांगुलपणाच्या चळवळीमध्ये आपण सहभागी होऊया, चांगलं काम करणाऱ्या लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊया. हा उपक्रम हा चांगुलपणाचाच एक भाग आहे. तर यामध्ये देखील मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करेन की आपण सर्वजण सोबत येऊन काहीतरी चांगलं काम करणाऱ्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि प्रणवती मॅडमांना असं विनंती करतो की त्यांनी पुढची सांभाळा. मला वाटते सर की आभार झाले, त्यानंतर कार्यक्रम पुढे आपण नाही वाढवायचा, पण तरी आपले जे काही गेस्ट लेक्चर आहेत, पारख सर असतील, निपुंगे सर असतील, पण आज उपस्थित नाहीत, देशपांडे सर असतील, त्या तिघांचेही मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. पार्टिसिपंटचे पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि आजचं सेशन आपण इथं थांबूया. पुन्हा 19 तारखेला आपण भेटूया, त्या दिवशी सर्टिफिकेट वितरण असणार आहे. जसं मगाशी सर म्हणाले की शाळेमध्ये जसं आम्हाला शिक्षकांचे हे जाणवलं, अटॅचमेंट जाणवली, मला वाटतं तीच वाट आपण सगळेजण सर्टिफिकेट दिवशी पण बघतोय. कारण ज्या दिवशी रिझल्ट असतो त्यावेळेला आपल्याला बराच आनंद होतो, तो आनंद पण आपण द्विगुणित करूया एकमेकांच्या सहकार्यानं. पुढच्या सेशनला आवर्जून उपस्थित राहा अशी मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते आणि आजचं सेशन थांबवते. थँक्यू सो मच ऑल. थँक्यू. धन्यवाद.